तर नियम हे सगळ्यांसाठी सारखेच असतात हे आपण पूर्वीपासून ऐकत आलो आहे. पण जेव्हा शासकीय यंत्रणा स्वतःच नियमांचे कपडे बदलून एखाद्या विकासकाच्या फायद्यासाठी नाचू लागते, तेव्हा सामान्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? एका बाजूला 1964 पासूनचे भाडेकरू, 1992चं खरेदी खातं, 2006 मध्ये खुद्द कोर्टानं दिलेला इमला मालक असल्याचा निर्वाळा आणि 350हून अधिक कामगार पोट भरत असलेला फॅक्टरी परवाना. तर दुसऱ्या बाजूला अचानक उद्भवलेली बृहन्मुंबई महानगरपालिकेची 351ची नोटीस आणि कोर्टाच्या सुट्ट्यांचा फायदा उठवत रात्रीतून जागा रिकामी करण्याची संशयास्पद घाई. होय, बातमी आहे मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील मरो परिसरातील एका अशा प्रकरणाची, तिथे सर्व कायदेशीर कागदपत्र असतानाही एका रात्रीत चेकमेट करण्याचा खेळ खेळला गेलाय. माहिती अधिकारातून समोर आलेली माहिती तर थक्क करणारी आहे. 2025 मध्येच या जागेवर चक्क 18 मजली इमारतीचा प्लॅन रेडी होतो. फायर एनओसी मिळते, पण ज्या जागेवर हा प्लॅन बनतोय तिथल्या मूळ मालकाला आणि भाडेकरूंना याची कानोकान खबरही नाही आहे. आता प्रश्न हा पडतो की तिथल्या नागरिकांचे पुनर्वसन न करता, त्यांना विश्वासात न घेता हा 18 मजली इमारतीचा प्रस्ताव मंजूर झाला कसा? प्रशासनाला इतकी घाई का झाली की त्यांनी रेग्युलर कोर्ट सुरू होण्याचीही वाट पाहिली नाही? आता आपण या प्रकरणातील तांत्रिक आणि कायदेशीर बाजू समजून घेऊया, ज्यामुळे पालिकेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. मुद्दा क्रमांक 1, मुंबई महानगरपालिका कायदा MMC ॲक्टचे कलम 351 नुसार हे अनधिकृत बांधकामांना नोटीस देण्यासाठी वापरले जाते. पण कायदा स्पष्ट सांगतो की जर मालमत्ता 1961 किंवा 1962च्या पूर्वीची असेल किंवा तिच्याकडे वैध खरेदी खत किंवा जुने परवाने असतील तर तिला थेट अनधिकृत ठरवता येत नाही. इथे तर 2006 मध्ये कोर्टानं स्वतः इमला मालक म्हणजेच स्ट्रक्चर ओनर असल्याचा निर्वाळा दिलाय. मग BMCला एका रात्रीत ही जागा अनधिकृत कशी वाटू लागली? मुद्दा क्रमांक 2, सिटी सर्वे म्हणजे CTS प्लान हा सरकारी महसूल विभागाचा अधिकृत दस्तऐवज असतो. या चारही जागा CTS प्लॅनवर अधिकृत नोंदणीकृत असताना BMCच्या वॉर्ड ऑफिसनं याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक का केली? मुद्दा क्रमांक 3, कायद्याचा सुवर्ण नियम आहे ऑडियाल्टेरम पॅटर्न, म्हणजेच दुसऱ्या बाजूचं ऐकून घेतलं पाहिजे. कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले असताना की रेग्युलर कोर्ट सुरू होईपर्यंत परिस्थिती जैसे ती असावी, तरीही कोर्टाच्या सुट्ट्यांचा गैरफायदा घेत रेग्युलर कोर्टाचं कामकाज पूर्ववत सुरू होण्याआधीच ही जागा रिकामी करण्याचा घाट का घातला जातोय? ही घाई नेमकी कोणासाठी? या संपूर्ण संशयास्पद प्रकरणावर काही गंभीर प्रश्न उभे राहतात. नंबर 1, जर CTS प्लान आणि न्यायालयाच्या आदेशानुसार या जागा कायदेशीर आहेत, तर मग BMCला अचानक या जागेवर बुलडोझर चालवण्याची घाई का झाली? नंबर 2, कोर्टाने रेग्युलर कोर्टात जा असे संकेत दिले असताना कोर्ट पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची वाट न पाहता सुट्ट्यांच्या काळातच कारवाईची नोटीस बजावण्यामागे कोणाचा वरद असतंय? नंबर 3, बिल्डरच्या 18 मजली प्रस्तावाचा आणि BMCच्या या अचानक आलेल्या नोटीसचा काही फेविकॉलचा सांधा आहे का? कायद्याचा आडोसा घेऊन बिल्डरच्या फायद्यासाठी सामान्यांचा गाळ घोटण्याचा हा थेट प्रयत्न आहे, अशी शंका आता स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आता मरोळमधील अन्यायाविरुद्ध स्थानिक लोकप्रतिनिधी आणि खासदार काय भूमिका घेत आहेत? ते सामान्य मतदारांच्या बाजूने उभे राहतात की बिल्डर धार्जिना प्रशासनाला जाब विचारतात? आणि या मूळ इमला मालकाला न्याय मिळतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे अमोल जाधव यांनी या प्रकरणावर काय म्हटलंय पाहूयात. नमस्कार, मी अमोल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी. आज आपल्या निदर्शनास आलो महानगरपालिका के दक्षिण विभागातर्फे आज मरोबरीश रोड CTS क्रमांक 428 या CTS मध्ये काही विकासकातर्फे महानगरपालिका इमारत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पुढे घेऊन इंडिपेंडेंट कंपनी तोडून आपल्या मागे असलेले 4 स्ट्रक्चर हे अनधिकृत आहेत असे दर्शवण्याचा भास करत आहेत. या अधिकाऱ्यांनी दिनांक 23/4/2026 रोजी स्पीकिंग ऑर्डर म्हणजे तोडक कारवाई करण्याचा आदेश देण्यात आले आहेत. मी ह्या अधिकाऱ्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो की ह्या स्ट्रक्चर मालकाने 1969 पासून आतापर्यंत मालमत्ता कर भरलेला आहे महानगरपालिकेला, आणि याच अधिकाऱ्यांनी दरवर्षी या कार्यालयाचं मोजमाप घेऊन
त्याचा इन्स्पेक्शन रिपोर्ट तयार केलेला आहे. याच अधिकाऱ्यांनी या गाळेधारकांना महानगरपालिका कलम 390 नुसार त्यांना परवाना देण्यात आला आहे. याच महानगरपालिकेने या गाळेधारकांना त्यांचा अनुज्ञापन विभागातर्फे परवाना देण्यात आलेला आहे. याच महानगरपालिकेने त्यांना शॉपेक परवाना दिलेला आहे. आणि हेच महानगरपालिकेचे अधिकारी आज 1962 सालचा पुरावा मागून हे बांधकाम अनधिकृत आहेत असं दर्शवत आहेत आणि हे बांधकाम तोडण्यासाठी याच विकासाच्या बोलण्यावर किंवा ह्याच्या मागे कोणाचा हस्तक्षेप आहे हे आम्हाला माहिती नाही, पण ज्या व्यक्तीचा हस्तक्षेप आहे त्या व्यक्तींना ती व्यक्ती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुपारी दिली आहे असे आम्हाला जाणवते. त्यामुळे या सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरं देऊन या सर्वसामान्य लोकांना दिलासा द्यावा. हे गाळेधारक गेले 50 ते 60 वर्षापासून महानगरपालिकेला कर भरून सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व त्याचे पुरावे असून देखील सुद्धा हे महानगरपालिकेचे अधिकारी हा गाळा तोडण्यासाठी जबरदस्तीने आणि सूडबुद्धीने कारवाई करत आहेत. आम्ही ह्याचा निषेध करतो. मला आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही लाडके मुख्यमंत्री यांना विनंती करायची आहे की गेले 50 ते 60 वर्षापूर्वीचा पुरावे असताना देखील हे दक्षिण विभागाचे अधिकारी सूडबुद्धीने अशी कारवाई करतात. याची चौकशी आपण करावी, त्यांना आपण निर्देश द्यावे. या सर्व पुराव्यांची आपण सत्यता पडताळणी करून चौकशी करून त्यानंतर कारवाई करावी ही मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.